तर हे आहे माझ्या लुक्स मॅक्सिंग सिरीजचा 9th एपिसोड. बघा, मला माहिती आहे तुम्ही जिममध्ये मुलींना इम्प्रेस करायला नाही जात असाल, तुम्ही फिट राहण्यासाठी जात असाल. तरी पण ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना अपोजिट जेंडरची अटेन्शन पाहिजे, दुसऱ्यांची रिस्पेक्ट पाहिजे, त्यांसाठी आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला ट्रेन करायला लागेल तुमच्या नेकला, कारण तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसता थिक नेकसोबत. आणि जर तुमची नेक थिक असेल तर तुम्ही कोणत्याही फाईटमध्ये इझिली नॉकआउट नाही होणार. तर नेकला नक्कीच ट्रेन करा. तर नेकला कसं ट्रेन करायचं, तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे जिममध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही नेक प्रेस करू शकता. याची सवय झाल्यावर अशा प्रकारे रिव्हर्स नेक पण करू शकता. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मसल आहे डेल्ट. आपल्या शोल्डर्सला पण ट्रेन करा. तुम्हाला तुमच्या लॅटरल शोल्डर्सला वाईड करायचं आहे एका चांगल्या बॉडीसाठी. साईड डेल्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ट्रेन कसं करायचं, तर त्यासाठी तुम्हाला ओव्हरहेड प्रेसेस मारायला लागतील. तुम्ही 8-10 रेप्स मारा, 3 ते 5 सेट मारा आठवड्यातून 2 वेळा आणि थोडा थोडा वेट वाढवा, कारण प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड खूप गरजेचं आहे. यानंतर तुम्ही साईड रेसेस करू शकता. तर रिमेंबर, तुम्हाला लाईट वेट घ्यायचं आहे आणि जास्त व्हॉल्यूम लावायची आहे. व्हॉल्यूम आय मीन क्वांटिटी. अशा प्रकारे आठवड्यातून 3 वेळा ही एक्सरसाइज करा. आता येऊया बॉडी शेपवर. जर तुम्हाला कोणती मुलगी ब्युटिफुल वाटते तर ती तिच्या शरीराने सुंदर दिसते, चेहरा नाही दाखवला तरी. जशा प्रकारे आपल्याला मुलींमध्ये ऑरग्लास शेप आवडतो, तशा प्रकारे वुमेनला मुलांमध्ये ब्रॉड व्ही शेप बॉडी आवडते. आपल्याला 30 वाईड शोल्डर अँड थिन वेस्टवाली बॉडी अचीव करायची आहे. तर हे कम्प्लिटली जेनेटिक बेस्ड आहे. जर तुमच्याकडे पैसे आहेत तर सर्जरी पण करू शकता, पण ती सर्वांसाठी फिजिबल नाही आहे. तर जे कंट्रोलमध्ये आहे ते करूया. तर तुम्ही तुमच्या डेडला जितका वाईड करू शकता तितका करा. बाकी तुमची वेस्ट खूप वाईड आहे, तर तुम्ही डेल्टवर वर्क करू शकता. आता येऊया थर्ड इम्पॉर्टंट मसल्स, लॅट्सवर. तर तुमची लॅट मसल ऑटोमॅटिकली वाईड असते, तर त्याला तुम्ही तुमच्या वेस्टपेक्षा वाईड केलं, हार्ड आहे माहिती आहे, तर त्याने तुमची बॉडी अजून बेटर होईल. फोर्थ, अप्पर चेस्ट. तर इन्क्लाइन बेंच आणि इन्क्लाइन डंबल मारा, कारण हे मसल आपल्याला अजून अट्रॅक्टिव्ह दाखवतो. अँड नेक्स्ट अँड लास्ट मसल इज फॉर आर्म्स. तर आर्म्स तर तुमचे ऑटोमॅटिकली ट्रेंड झाले असतील, कारण तुम्ही पुलअप्स किंवा लॅट पुल डाऊन मारले असतील. तर फॉर आर्म्स ट्रेन करा, किंवा तुम्ही हँड ग्रेपर यूज करू शकता, ज्याने तुमचे फोर आर्म्स मोठे पण होतील आणि वेन्स पण येतील. तर जर तुम्ही हे मसल्स ट्रेन केलेत तर विदिन 6 months यू लुक बेटर, वे सेक्सियर. अँड रिमेंबर, बॉडी बिल्डिंग कम्प्लिटली जेनेटिक बेस्ड आहे. तर जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. तुम्ही प्रयत्न करा, अख्खा जोर लावा आणि आधीपासून बेटर व्हा. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.